हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. याच्यामध्ये आपण थेरॉटिकल जो काही कंटेंट होता तो आपण स्टार्ट केलेला होता. याच्यामध्ये इंट्रोडक्शन असेल, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप असेल, मग फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म कोणकोणते आहेत यावर डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर पार्टनरशिप ऑफ डीड कशा पद्धतीनं केली जाते, कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं असतं यावर सविस्तर डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी असतात यावर डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, मग त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने ओपन करतो आपण किंवा करंट अकाउंट कधी ओपन करणार आहोत यावर सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणजे अंतिम खाती तयार करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट्स प्रिपेअर करणार आहोत आणि त्या अकाउंट्समध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड असतात यावर आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. बघा, फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना आपण 11th स्टँडर्डमध्ये देखील सोल स्टेटचा जो काही फायनल अकाउंट प्रिपेअर करत होतो याच्यामध्ये देखील आपण ट्रेडिंग अकाउंट असेल, P&L अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करत होतो. त्याच पद्धतीनं पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंटमध्ये देखील आपल्याला फायनल अकाउंट्स प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. मग याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल, हे तिन्ही अकाउंट्स आपल्याला काय करायचे आहेत, प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. अंतिम खाती म्हणजेच फायनल अकाउंट्स हे ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या आधारावर आपण तयार करत असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की खातेवहीमध्ये खात्यांच्या नावे किंवा जमा म्हणजे डेबिट आणि क्रेडिट यांचे जे काही बॅलन्स आहे त्या बॅलन्सची जी काही टोटल आहे यांनाच आपण काय म्हणत असतो तर तेरीज म्हणजेच ट्रायल बॅलन्स असं म्हणत असतो. आणि ही फायनल अकाउंट्स तयार करण्यापूर्वी ट्रायल बॅलन्स तयार केलेला असतो किंवा तयार आपण करत असतो. फायनल अकाउंट्स ही वित्तीय वर्षाच्या शेवटी आपण तयार करत असतो. म्हणजेच फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ताळेबंद म्हणजे ज्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो हे आपण प्रिपेअर करत होतो. आता एका विशिष्ट कालावधीमध्ये व्यवसायाला होणारा जो काही ग्रॉस लॉस आहे किंवा ग्रॉस प्रॉफिट आहे याची माहिती जर हवी असेल तर ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं असतं. आणि त्याच कालावधीतील शुद्ध नफा म्हणजे ज्याला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट असं म्हणतो हा माहीत होण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. त्यानंतर बॅलन्स शीट हे एक असं स्टेटमेंट आहे की ज्यामध्ये एक विशिष्ट तारखेला पूर्ण व्यवसायाची वित्तीय स्थिती कशा पद्धतीने आहे ही स्थिती दर्शवणारं जे काही विवरण आहे, जे काही स्टेटमेंट आहे याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. म्हणजे एकल व्यवसाय संस्थेची आणि भागीदारी संस्थेची जे काही फायनल अकाउंट्स आहेत ही जवळजवळ सारखी असलेली आपल्याला दिसून येतात. फरक एवढाच आहे की एकल व्यापारामधील जो काही नेट प्रॉफिट आहे हा एकल व्यापाराच्या भांडवलात मिळवण्यात येतो, तर पार्टनरशिप फर्मचा जो काही नेट प्रॉफिट आहे हा संस्थेच्या भागीदारामध्ये त्यांचा जो काही प्रॉफिट अँड लॉस आहे हा त्यांच्या रेशोप्रमाणे त्यांच्यामध्ये वाटण्यात येतो. म्हणजे शेवटी भागीदारांची भांडवल खाती जी काही आहेत किंवा चालू खाती आहेत यांची जी काही शिल्लक आहे ही बॅलन्स शीटमध्ये स्थानांतरित करण्यात येत असते. आता फायनल अकाउंट्स तयार करत असताना याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण तयार करत असतो. म्हणजे उत्पादन खर्च जाणून घेण्यासाठी उत्पादन खातं म्हणजे उत्पादन खाते ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंट हे देखील तयार केलं जातं. आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नक्की काय सांगायचं झालं तर व्यापार खाते किंवा हे एक नॉमिनल खातं असं आपण म्हणतो. हा प्रॉफिट अँड लॉस खात्याचाच एक भाग असलेला आपल्याला दिसतो, कारण ट्रेडिंग अकाउंटमध्ये मालाशी संबंधित असलेल्या सर्व व्यवहारांची नोंद ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये केली जाते. आणि हे खातं म्हणजे हे अकाउंट दोन्ही बाजूमध्ये विभाजित केलेलं असतं. एका बाजूला डेबिट बाजू आणि दुसऱ्या बाजूला क्रेडिट बाजू. म्हणजे डेबिट बाजूला आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला फॉर्मॅट बघायचा झाला ट्रेडिंग अकाउंटचा तर तो काही आपल्यासाठी नवीन नसणार आहे, कारण 11th स्टँडर्डमध्ये देखील आपण फायनल अकाउंट्स प्रिपेअर करत असताना ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंट प्रिपेअर केलेले आहेत. तरी देखील आपण या ठिकाणी आपण पुन्हा एक्सप्लेन करणार आहोत की ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत असताना त्याच्या डेबिट बाजूला सुरुवातीला आपण काय लिहित असतो तर ओपनिंग स्टॉक ज्याला आपण प्रारंभण स्कंध किंवा प्रत्यक्ष जो काही स्टॉक आहे सुरुवातीचा संस्था स्थापित करत असताना त्याला आपण काय म्हणतोय तर ओपनिंग स्टॉक असं म्हणत असतो. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे परचेसेस.
यामध्ये रोखीनं किंवा उधारीनं खरेदी केलेल्या मालाचा समावेश होत असतो. आता काही वेळा विभिन्न कारणामुळे किंवा काही माल नापसंत ठरत असतो आणि तो पुरवठादारांना परत करण्यात येतो. आता बघा या ठिकाणी आपल्या फॉर्मॅटमध्ये लक्षात येईल की टू परचेसेस डेबिट साईटला लिहिलेला आहे, त्याच्यामधून लेस रिटर्न आउटवर्ड असा शब्द आपण लिहिलेला आपल्याला बघाव्यास मिळतो. आता हा म्हणजे काय, तर काही वेळेला माल आपण परचेस करत असताना त्याच्यामध्ये काही खराबी आढळून येते, त्यामुळे हा माल आपण काय करतो तर सेलरला परत करतो. हा जो काही खराब असलेला माल आपण परत करत असतो त्यालाच आपण काय म्हणतो तर रिटर्न आउटवर्ड असं म्हणत असतो. म्हणजे अशा परत करण्यात आलेल्या मालाला खरेदी परत किंवा निर्गत प्रत्यय ज्याला आपण परचेस आउटवर्ड असं म्हणतो. म्हणजे असा परत करण्यात आलेला माल हा परचेसेसमधून रिटर्न आउटवर्ड म्हणजे वजा दर्शविला जातो. नेक्स्ट जो काही पॉईंट आहे तो म्हणजे कॅरेज इनवर्ड, यालाच आपण आगत वाहन व्यय असं म्हणतो. म्हणजे कॅरेज इनवर्ड हा असा प्रकारचा खर्च असतो जो खरेदी केलेला माल हा संस्थेपर्यंत आणण्यासाठी जो काही करण्यात येणारा वाहनाचा जो काही खर्च आहे त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणतो. त्यामुळे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला लिहित असतो. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे फ्राईटलाच आपण वाहतूक आकार किंवा चार्जेस असं आपण म्हणतो. आता हा माल वाहून नेण्याचा जो काही खर्च आहे यामध्ये रेल्वे किंवा विमान भाड्याचा समावेश होत असतो. नेक्स्ट जो काही टाईप आहे तो म्हणजे डॉक चार्जेस. डॉक चार्जेस म्हणजेच वाहनाशी रिलेटेड जो काही आहे खर्च त्याला आपण डॉक चार्जेस असं म्हणतो. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे कस्टम ड्युटी, यालाच आपण ऑक्ट्राय असं देखील म्हणतो, म्हणजे जकात कर किंवा सीमा शुल्क असं देखील म्हणतो. जेव्हा खरेदी केलेला माल हा नगर परिषदेच्या हद्दीतून आणला जातो तेव्हा त्यावर जकात द्यावी लागते आणि जेव्हा अन्य देशातून माल खरेदी करून आपल्या देशात आणला जातो तेव्हा संस्थेला सीमा शुल्क किंवा गोदी शुल्क ज्याला आपण डॉक चार्जेस असं देखील या नावाने ओळखू शकतो. म्हणजे या ठिकाणी डॉक चार्जेस आणि कस्टम ड्युटी किंवा ऑक्ट्राय हे सर्व चार्जेस हे कशाशी रिलेटेड असतात तर जकातीशी रिलेटेड, टॅक्सेसशी रिलेटेड किंवा ज्याला असं चार्जेस असं पण म्हणतो. म्हणजे डॉक चार्जेस असेल, कस्टम ड्युटी असेल किंवा ऑक्ट्राय असेल हे एकाच प्रकारचे खर्च आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला आपण लिहित असतो. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. आता या ठिकाणी वेजेस म्हणजे मजुरी असं आपण म्हणतो. मजुरीचे दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसतो. एक म्हणजे उत्पादक मजुरी जी कामगारांना त्यांनी केलेल्या उत्पादन कार्यासाठी दिली जाते, ती व्यापारी खाते म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहित असतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे अणुउत्पादक मजुरी होय की जी कामगारांना किंवा सहाय्यकांना जे प्रत्यक्षपणे उत्पादन कार्यात गुंतलेले नसतात अशांना ती दिली जाते. आणि अणुउत्पादक मजुरी ही जी काही आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आपण लिहित असतो. आता या ठिकाणी वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस आहे म्हणजे ही पहिल्या प्रकारामध्ये मोडते. म्हणजे उत्पादक मजुरी जी कामगारांना त्यांनी केलेल्या उत्पादन कार्यासाठी दिलेली असते त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टाकतो आपण. नेक्स्ट आहे तो म्हणजे वेजेस अँड सॅलरी. आता या ठिकाणी विद्यार्थी फसू शकतात की दोन्ही पॉईंट एकदम त्यांनी कसे काय सांगितलेले आहेत की वेजेस अँड सॅलरी. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनी की असा जर पॉईंट कंबाईन दिला असेल तर पहिला जो काही वर्ड आहे तो ज्या ठिकाणी आपण पोस्टिंग करतो त्याच ठिकाणी तो पोस्टिंग करायचा आहे. आता या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी दिला आहे तर आपण वेजेस कोणत्या ठिकाणी घेतो तर ट्रेडिंगच्या डेबिटला आपण पोस्टिंग करतो. त्यामुळं हा पॉईंट वेजेस अँड सॅलरी हा देखील ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार आहोत. पण या ठिकाणी जर सॅलरी अँड वेजेस जर दिला असेल तर सॅलरी आपल्याला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण डेबिटला घेतो. त्यामुळे सॅलरी अँड वेजेस असा कंबाईन पॉईंट दिला तर तो पॉईंट आपण काय करणार आहोत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आपण लिहिणार आहोत. नेक्स्ट पॉईंट जो काही आहे तो म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. आपल्याला माहिती आहे निर्यात कर. नेक्स्ट आहे तो म्हणजे टू कोल, कोक, गॅस और मोटिव्ह पॉवर और ऑइल, वॉटर अँड ग्रीस. आता हे जे काही खर्च दिलेले आहेत हे सर्व खर्च कशाशी रिलेटेड आहेत तर फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. म्हणजे रॉ मटेरियलशी रिलेटेड जे काही म्हणजे उत्पादन करण्यासाठी ह्या सगळ्या सुविधा किंवा हे जे काही सगळे खर्च आहेत ते आपल्याला गरजेचे असतात त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करायचे आहेत. नेक्स्ट जो काही पॉईंट आहे तो म्हणजे रॉयल्टी ऑन परचेस और प्रोडक्शन. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडू शकतो की प्रत्येक वेळेला रॉयल्टी ऑन परचेसेस और प्रोडक्शन असाच दिलेला जाईल असं नाही तर फक्त रॉयल्टी असा देखील दिला जाईल तरी देखील तो कुठे घ्यायचा आहे तर
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच आपण दर्शवणार आहोत. आता रॉयल्टी म्हणजे काय, तर खाणींचा उपयोग करण्यासंबंधी हक्क मिळवण्यासाठी असेल किंवा विशेष अधिकार म्हणजे पेटंट असेल किंवा ग्रंथावरील प्रकाशन अधिकार कॉपीराईट असेल, अशा प्रकारच्या व्यापारिक उद्देशांकरता प्राप्त करण्यासाठी देण्यात येणारे जे काही शुल्क असते, हे शुल्क म्हणजेच रॉयल्टी असं आपण म्हणतो. त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. नेक्स्ट आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. पॅकिंग चार्जेस आता या ठिकाणी प्रायमरी सांगितलेलं आहे. दुसरा एक प्रकार याच्यामध्ये पडतो तो म्हणजे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल कारखान्यातून चॉकलेट्स उत्पादित केलेले आहेत. चॉकलेट्स उत्पादित केल्या केल्या प्रथम कवर त्याच्यावरती जर घालायचं असेल प्लास्टिकचं, तर ते कशामध्ये मोडणार आहे, तर प्रायमरी पॅकिंग चार्जेस. त्यामुळं आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण जे काही एक्सपेन्सेस इन्कम घेत असतो ते आपण काय करतो, तर फॅक्टरीशी रिलेटेड घेत असतो. त्यामुळे चॉकलेट उत्पादित झाल्या त्याच्यावरती कवर जर घालायचं असेल किंवा संमिश्रण घालायचं असेल, तर जे काही प्रायमरी पॅकिंग म्हणजे फर्स्ट पॅकिंग आपण करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आता सेकंड एक्झाम्पल द्यायचं झालं तर सेकंडरी पॅकिंग चार्जेस म्हणजे काय लक्षात घ्या, तर चॉकलेट्स उत्पादित केल्या त्याच्यावर प्रथम कवर आपण फॅक्टरीमध्येच घालतो, त्यामुळं तो फॅक्टरी चार्जेस ट्रेडिंगला तो जाईल. सेकंडरी चार्जेस जो काही आहे तो म्हणजे सेकंडरी पॅकिंग चार्जेस जो काही आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. आता सेकंडरी पॅकिंग चार्जेस म्हणजे काय लक्षात घ्या, तर प्रथम चॉकलेट प्रॉडक्ट केल्यानंतर प्रथम प्रायमरी कवर त्याच्यामध्ये बसणार आहे, ते कुठं, तर फॅक्टरीमध्ये बसणार आहे म्हणजे घालणार आहोत आपण. पण सेकंड ज्या वेळेला प्रथम पॅकिंग करून झाल्यानंतर चॉकलेट ज्या वेळेला आपण बॉक्समध्ये घालू, हे काय झालं तर सेकंड ते पॅकिंग चार्जेस झालं, म्हणजे हे ऑफिस लेवलला जाणार आहे, त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो इफेक्ट जाईल. नेक्स्ट आहे तो म्हणजे फॅक्टरी लाईटिंग अँड हिटिंग. हा देखील फॅक्टरीशी रिलेटेड आहे. ऑलरेडी त्यांनी गिवन केलेला आहे, मेन्शन केलेलं आहे त्या ठिकाणी की फॅक्टरी हा वर्ड. त्यामुळे सर्व फॅक्टरीचे एक्सपेन्सेस इन्कम हे आपण ट्रेडिंग अकाउंटला घेत असतो. नेक्स्ट आहे फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क्स मॅनेजर सॅलरी. हे सर्व एक्सपेन्सेस काय आहेत तर फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, त्यामुळे ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. क्रेडिट साईडला आपण बघणार आहोत. बघा बाय सेल्स त्यांनी सांगितलेले आहेत. आता सेल्स विक्री त्याच्यामधून लेस त्यांनी काय सांगितलेलं आहे तर रिटर्न इनवर्ड. आता जो काही माल आपण विकलेला असतो तो जर आपल्याकडं परत आला, काही खराबी कारणामुळे जर त्याच्यामध्ये काही खराबी झाली तर तो खराब झालेला माल परचेसरकडून आपल्याकडे जेव्हा रिटर्न येतो त्यावेळेला तो इन होतो. त्यामुळे असा आलेला माल आपण सेल्समधून काय करतो, लेस करतो, त्यालाच आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे बाय गुड्स लॉस बाय फायर. आगीमध्ये जर मालाला आग लागली असेल, आता गुड्सशी रिलेटेड जेवढे काही पॉईंट्स आहेत ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला दर्शवून घेणार आहोत. नेक्स्ट आहे गुड्स लॉस बाय थेफ्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, ज्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं देखील म्हणतो. गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडंट, गुड्स विड्रॉ बाय पार्टनर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये जर मालाशी रिलेटेड काही उचल घेतली असेल प्रोप्रायटरनी तर तो इफेक्ट आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. क्लोजिंग स्टॉक असेल, आता वित्तीय वर्षाच्या शेवटी हातात असलेल्या मालसाठ्याला किंवा वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला जो काही माल आहे या मालाला आपण मालसाठा किंवा क्लोजिंग स्टॉक असं आपण म्हणतो. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना बघा डेबिट बाजू जर जास्त आली तर क्रेडिटला जो काही डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहे तर बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. जर क्रेडिट बाजू जर जास्त आली तर फर्मला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे डेबिटला जो काही डिफरन्स येणार आहे तो कशा पद्धतीनं लिहिणार आहोत तर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड आउट. आणि त्यानंतर जो काही ग्रॉस प्रॉफिट येणार आहे किंवा ग्रॉस लॉस येणार आहे हा आपण पुढे फॉरवर्ड करणार आहोत कुठे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणजे नेक्स्ट अकाउंट आपण कोणतं प्रिपेअर करणार आहोत लक्षात घ्या. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय हे देखील आपण 11th स्टँडर्डमध्ये सोल स्टडीचं जे काही अकाउंट्स प्रिपेअर करत होतो त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. तरी देखील जे काही पॉईंट्स या ठिकाणी स्पेसिफिकमध्ये दिलेले आहेत ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता डेबिट साईड क्रेडिट साईड आपण बघूया. डेबिट साईडला प्रथम आपण काय लिहिणार आहोत तर टू सॅलरीज. नेक्स्ट आता टू सॅलरीज लिहिण्याच्या अगोदर जर ग्रॉस लॉस आला असेल तर तो या ठिकाणी क्रॉसमध्ये काय होईल, ट्रेडिंग अकाउंटच्या जर क्रेडिटला आपण आला असेल ग्रॉस लॉस तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला आपण लिहून घेणार आहोत.
नेक्स्ट टू सॅलरीज, वेतन जे काही आहे, पगार आहे ज्याला आपण म्हणतो, तो ऑफिसशी रिलेटेड असणार आहे. टू सॅलरी अँड वेजेस बघा या ठिकाणी पॉईंट आलेला आहे. प्रथम वर्ड जो काही आहे तो ज्या ठिकाणी आपण पोस्टिंग करतो त्याच ठिकाणी तो पॉईंट आपण घेणार आहोत. नेक्स्ट रेंट अँड रेट्स बघा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये देखील आपण फॅक्टरीशी रिलेटेड रेंट अँड रेट्स बघितले. जर फॅक्टरी हा वर्ड दिला असेल तर तो ट्रेडिंगला आपण घेणार आहोत. अदरवाईज जर ऑफिस रेंट और रेट्स दिले असतील किंवा नुसता रेंट अँड रेट्स दिला असेल तर तो P&Lच्या डेबिटला आपण टाकणार आहोत. नेक्स्ट इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी और लाइटिंग, टेलिफोन, पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, डेप्रिसिएशन ऑन असेट. बघा हे सर्व एक्सपेन्सेस जे काय आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. हे सर्व एक्सपेन्सेस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असते, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. लोडिंग चार्जेस बघा या ठिकाणी जे काही आहेत ते देखील आपण कुठे घेणार आहोत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे ऑडिट फीज, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, त्यानंतर रिपेअर्स और रिन्युअल्स और मेंटेनन्स, दुरुस्तीचा खर्च जर असेल तो देखील तोटा आहे, एक्सपेन्सेस आहे ऑफिसशी रिलेटेड, त्यामुळे P&Lच्या डेबिटला घेणार आहोत. नेक्स्ट आहे तो म्हणजे कन्व्हियन्स, फ्लाईटलाच आपण कन्व्हियन्स किंवा टॅक्सी फेअर असं देखील म्हणतो. नेक्स्ट लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस इन ॲक्सिडेंट. आता मालाला जर आग लागली, मालाची जर चोरी झाली किंवा मालाचा जर काही अपघात झाला असेल तर अशा वेळेला जे काही नुकसान होतं ते संस्थेच्या दृष्टीने एक प्रकारचा तोटा आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ते पोस्टिंग करतोय. नेक्स्ट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल जर झाले असतील, केले असतील तर ॲडव्हर्टाईज म्हणून तो आपण P&Lच्या डेबिटला टाकणार आहोत. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे कमिशन अलाउड और गिवन, कमिशन जर पे करावं लागलं असेल, सवलत जर पुढच्याला दिली असेल तर देखील एक एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे. डिस्काउंट अलाउड असेल, अलाउन्सेस असतील, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड असेल बघा या ठिकाणी. नेक्स्ट सेल चार्जेस असतील. आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे बॅड डेप्टचा अर्थ काय तर बुडीत कर्ज, ग्राहकाकडून वसूल न होणारे कर्ज म्हणजे बुडीत कर्ज होय, आणि हे व्यवसायाचे नुकसान असलेले आपल्याला दिसते, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण ते लिहित असतो. नेक्स्ट म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात कर. नेक्स्ट टॅक्सेशनशी रिलेटेड काय चार्जेस असतील, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस असतील, सॉलिसिटर फीज असेल किंवा सेकंडरी पॅकिंग चार्जेस. बघा हे ट्रेडिंगमध्ये देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, एखादी फिक्स्ड असेट जर विकली असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर 10,000ची असेट आपल्याकडे फिक्स्ड असेट असेल पण विकली ती 9,000ला, तर जो काही 1,000चा लॉस होणार आहे हा 1,000चा लॉस आपल्याला P&Lच्या डेबिटला टाकावा लागेल, तोच म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. नेक्स्ट क्रेडिट साईड बघा या ठिकाणी सुरुवातीला जो काही डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जो काही डिफरन्स येतो त्याला आपण नाव देतो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, तोच फॉरवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट. याच्यामध्ये कमिशन रिसिव्ड असेल. आता विक्रेत्याला किंवा अभिकर्त्याला देण्यात येणारं जे काही कमिशन आहे हा संस्थेचा एक प्रकारचा खर्च असतो, पण ज्या पद्धतीनं खर्च असतो त्या पद्धतीनं इन्कम देखील संस्थेच्या दृष्टीनं कमिशन हा असू शकतो, त्यामुळं कमिशन रिसिव्ड हा क्रेडिटला घेतोय. त्याच पद्धतीनं डिस्काउंट रिसिव्ड, पार्टनरशिप फर्म जर आपल्याकडील अतिरिक्त निधी कंपन्यांच्या भागामध्ये गुंतवणूक करू शकते तर याद्वारे संस्थेला लाभांशाच्या स्वरूपात उत्पन्न हे प्राप्त होऊ शकते, त्यामुळं ते उत्पन्न आहे, त्यामुळे फर्मच्या दृष्टीनं उत्पन्न असल्यामुळे डिस्काउंट रिसिव्ड असेल, अर्नड असेल, हे क्रेडिटला आपण घेत असतो. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड, त्याच पद्धतीनं डिव्हिडंड रिसिव्ड असेल. डिव्हिडंड रिसिव्ड आत्ता मी एक्सप्लेन केलेलं आहे बघा. भागीदारी संस्था आपल्याकडील अतिरिक्त निधी कंपन्यांच्या भागामध्ये गुंतवणूक करते, त्याद्वारे संस्थेला लाभांशाच्या स्वरूपात उत्पन्न जे काही मिळते ते डिव्हिडंड रिसिव्डच्या स्वरूपात तिला प्राप्त होत असते. नेक्स्ट रेंट रिसिव्ड असेल. आता भाडे हे दोन प्रकारचे असते, एक म्हणजे दत्त भाडे आणि दुसरे म्हणजे प्राप्त भाडे. म्हणजे कार्यालय भाडे, गोदाम भाडे दिले असतं, हे कार्यालय प्रशासन संबंधीचा जो काही खर्च आहे हा नफा तोटा खात्याच्या म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला घेतो. मात्र कारखान्याचे भाडे दिले असता हा प्रत्यक्ष खर्च असल्याने ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला करण्यात येतो.
आता पार्टनरशिप फर्म आपली मालमत्ता भाड्याने देऊन भाडेकऱ्याकडून भाडे प्राप्त करू शकते. असे प्राप्त भाडे जे काही आहे हे महसुली उत्पन्न असल्याने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवले जाते. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे सन्ड्री ऑर मिसलॅनियस रिसिप्ट्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. एखादी असेट जर विकून नफा प्राप्त होत असेल, फॉर एक्झाम्पल 15,000ची असेट असेल आणि ती विकली गेली असेल 16,000ला, तर 1,000चा जो काही प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करावं लागेल. आणि क्लोज करत असताना जो काही लॉस जर येत असेल तर नेट लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणत्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहे तर पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटला. अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड असतात, डेबिट साईडला कोणते पॉईंट्स आपण कशा पद्धतीनं लिहिणार आहोत, क्रेडिट साईडला कोणते पॉईंट कशा पद्धतीनं लिहिणार आहोत यावर सविस्तर डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, पार्टनर्स करंट अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट कशा पद्धतीनं आपण प्रिपेअर करणार आहोत यावर डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.